माझं नाव नेहाल कलाम शेख. मी जलालाबाद युनिव्हर्सिटी येथे फर्स्ट इयरमध्ये MBBS करत आहे. मी महाराष्ट्र परभणी येथून बिलॉंग करतो. जेव्हा मी नीट दिली तेव्हा माझा स्कोर एक्सपेक्टेड आला नाही, तर मी डिसाईड केलं तर अब्रॉडला MBBS करायचं. पण आता हे तर ठरलं होतं की MBBSला अब्रॉड करायचं, पण कोणती युनिव्हर्सिटी, कसं जायचं, असे खूप सारे प्रश्न होते. मग मी थोडं रिसर्च केलं आणि मला असं कळालं की किर्गिस्तानमध्ये जलालाबाद बेस्ट युनिव्हर्सिटी आहे. इथली युनिव्हर्सिटी बेस्ट आहे, कारण मला अफोर्डेबल कॉस्टमध्ये क्वालिटीचं एज्युकेशन पाहिजे होतं, जे जलालाबाद स्टेट युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते. इथं FMGचे सेपरेट क्लास होते, टीचर डिटेलमध्ये लेक्चर घेतात, म्हणून मी ही युनिव्हर्सिटी निवडली. पण आता इथे यायचे कसे? मग मला NT पाटील सरांची कन्सल्टन्सीची सर्व्हिस हे माझ्या फ्रेंडद्वारे कळाले. मग मी त्यांना भेट दिली व त्यांनी माझी ही जर्नी खूप स्मूथली पार पाडली. त्यांनी ऍप्लिकेशन पासून ते विजापर्यंत काही अडचण येऊ दिली नाही. जागोजागी मार्गदर्शन केले, गाईड केले व सुरळीतपणे माझी ही जर्नी पार पाडली. एक मीटिंग घेतली होती, त्या मीटिंगमध्ये त्यांनी सगळ्या अडचणी सॉल्व्ह केल्या आमच्या, म्हणून म्हणजे आम्हाला अशी काहीही अडचण आली नाही. सिनियर्स जे ते खूप कॉपरेटिव्ह आहे. जेव्हा आम्ही इथं आलतो तेव्हा त्यांनी आम्हाला सेटल होण्यामध्ये मदत केली. परत कसलीही अडचण असली तरी सिनियर हे खूप हेल्पफुल आहेत. परत हॉस्टेलचं म्हणलं तर हॉस्टेलमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत. मेसचं जेवण वगैरे सगळं इंडियन आहे, म्हणून ज्याच्याने आपल्याला घरची आठवण येत नाही. शेवटी मी तुम्हाला एवढंच म्हणेल की जर MBBS अब्रॉडमध्ये करायचं असेल तर जलालाबाद स्टेट युनिव्हर्सिटी ही नक्कीच तुमच्यासाठी उत्तम पर्याय राहील. व कन्सल्टन्सीसाठी NT पाटील सरांची कन्सल्टन्सी तुमच्यासाठी बेस्ट राहील, कारण तुमचे सगळे अडचणी ते त्यानं दूर होतील. तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. ऍप्लिकेशन पासून ते विजापर्यंत सगळ्या अडचणी हे सर दूर करतील, तुम्हाला जागोजागी मार्गदर्शन करतील. मी निलेश सर यांचे खूप आभारी आहे, यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी मला ही माझे हे स्वप्न पूर्ण केले MBBS करायचे, ज्याच्यामुळं माझं जे लहानपणीचं स्वप्न होतं की मला मोठे होऊन डॉक्टर व्हायचं, ते आता साकार होत आहे.